सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. नागपंचमीनिमित्त वर्ध्यात सर्पविज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम. नागपंचमीच्या निमित्ताने सापांविषयी असलेले समज, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करण्याबरोबरच सर्पविज्ञान, विषारी व बिनविषारी साप, सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार आणि पर्यावरणातील सापांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा यांच्या वतीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बहुजन सुखाय बहुजन हिताय त्रैलोक्य बौद्ध विद्यार्थी वसतिगृह देवळी रोड वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव श्री गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना सापांविषयी वैज्ञानिक आणि सखोल माहिती देण्यात आली. कार्यक्रमात श्री गजेंद्र सुरकार यांनी पीपीटीच्या माध्यमातून सापांचे विविध प्रकार, विषारी व बिनविषारी सापांमधील फरक, सापांविषयी समाजात प्रचलित असलेले अंधविश्वास व गैरसमज तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले. साप हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असून त्याच्याबद्दल भीती निर्माण करण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वर्धा शहर उपाध्यक्ष श्री अशोक हेडाऊ यांनी केले. यावेळी प्रसिद्ध वक्ते श्री दिलीप गुलघाणे सर यांनीही विद्यार्थ्यांना माहितीपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वसतिगृहाचे अधीक्षक श्री वैभव म्हैसकर, त्यांचे सहकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अभ्यासक्रमाचे साप आणि सर्प ज्ञानाविषयी मर्यादित माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांना अवांतर आणि वैज्ञानिक ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सापांविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी वसतिगृहातील सक्रिय विद्यार्थी मिलिंद यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.